नमस्कार. सुट्ट्यांमध्ये कोकणात येण्याचा प्लॅन करताय ते सुद्धा रत्नागिरीमध्ये आणि मस्तपैकी मासे कोकणी फूड जर का तुम्हाला एन्जॉय करायचं असेल तर आज मी तुम्हाला एक मस्त स्पॉट सांगणार आहे जिथला ॲम्बियन्स खूप मस्त आहे आणि इथलं फूड सुद्धा भारी आहे. त्यात हा स्पॉट खवय्यांसाठी तर भारी आहेच पण आपल्या खिशासाठी सुद्धा बेस्ट आहे कारण इथल्या फिश थाळीची स्टार्टिंग फक्त 180 रुपयांपासून आहे आणि व्हेज थाळी तर 100 रुपयांपासून आहे. अगदी कोकणी पद्धतीचे चिकन वडे, मटण वडे आहेत. त्यात तुम्हाला इथे सगळ्या प्रकारचे मासे मिळतील आणि प्रत्येक माशाचं इथे वेगवेगळी थाळी सुद्धा मिळेलच. पण यांच्या इथली स्पेशालिटी म्हणजे यांच्या इथली एकच थाळी आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या माशांचा आनंद घेता येईल. ही थाळी म्हणजे यांची मँगो सिटी थाळी. जर का तुम्हाला कोकणातल्या सगळ्या प्रकारचे फिश टेस्ट करायचे असतील तर ही थाळी तुमच्यासाठी बेस्ट आहे. या थाळीमध्ये काय काय येतं ते मी तुम्हाला सांगते. इथे हा पापलेट आहे. पापलेट नको असेल तर तुम्ही सुरमई किंवा कोळंबी सुद्धा घेऊ शकता. त्यानंतर हे आहे एकशिपी मसाला, कोलीम, सोलकढी ही मालवणी पद्धतीची फिश करी आहे. त्यानंतर हे बांगड्याचं तिखलं आहे. हे कोळंबी मसाला आहे. ही एकशिपी कोशिंबीर आहे. खेकडा मसाला आहे आणि यासोबत 3 चपाती किंवा तुम्हाला 2 तांदळाच्या भाकरी सुद्धा मिळतील. या थाळीमधला पापलेट मस्त असा फ्रेश होता. त्यानंतर बांगड्याचं तिखलं सुद्धा सुंदर होतं. एकशिपी मसाला, कोळंबी मसाला आणि ही जी एकशिपीची कोशिंबीर होती ती तर खूपच भारी होती. या थाळीतील सगळ्या माशांचा आनंद छानपैकी घेतला आणि मस्त असा गरम गरम भात आणि त्यावर गरम गरम मालवणी पद्धतीचा रस्सा मस्तपैकी ताव मारला. त्याचसोबत खेकडा सुद्धा होता. तुम्ही एकशिपीला ऑप्शनल कालवं सुद्धा टेस्ट करू शकता. ऑल ओव्हर ही एकच थाळी सगळ्या माशांचा आनंद देण्यासाठी बेस्ट आहे. तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत ही शेअर सुद्धा करू शकता. त्यानंतर ही आहे मोडुसा थाळी. याच्यामध्ये मस्त असे फ्रेश मोडुसा तुम्हाला मिळतो. त्यानंतर मालवणी फिश करी, बांगड्याचं तिखलं, एकशिपी मसाला, कोलीम, सोलकढी आणि भाकरी किंवा चपाती मिळते. इथे तुम्ही बघू शकता किती फ्रेश असा हा मोडुसा आहे. त्यानंतरची आमची थाळी होती ही म्हणजे बांगडा थाळी. याच्यामध्ये मस्त असा हा बांगडा, फिश करी, बांगड्याचं तिखलं, सोलकढी, बाकी सगळे आयटम याच्यामध्ये सुद्धा सेमच आहेत. यांच्या इथली ही बांगडा थाळी तर फक्त 180 रुपयांना आहे. त्यानंतर ही आहे आमची चिकन वड्याची थाळी. याच्यामध्ये हे ग्रेव्हीतील अंडा आहे, त्याच्यानंतर चिकनचा रस्सा आणि हे मस्त असं कोकणी पद्धतीचं चिकन होतं जे या गरम गरम वड्यांसोबत खूप मस्त लागत होतं. थांबा, आमच्याकडे नेहमीप्रमाणे एक व्हेज मेंबर सुद्धा होता. त्याच्यासाठी आम्ही व्हेज थाळी घेतली होती. ही स्पेशल व्हेज थाळी आहे ज्याच्यामध्ये लोणचं, हिरवी चटणी, कोशिंबीर, उकडीचा मोदक आणि वरण आहे, आमटी आहे, पनीरची भाजी, रेग्युलर भाजी असं हे मस्त असं ताट सजवलेलं होतं. उकडीचा मोदक सुद्धा छान असा हातवळणीचा होता. अशा या मस्त थाळ्यांनी आमचं पूर्ण टेबलच सजलं होतं म्हणायला हरकत नाही. प्रत्येकाने प्रत्येकाच्या आवडीनुसार घेतले होते. फिश थाळी असतील, चिकन वडे असतील, व्हेज आणि हो तुम्ही मस्तपैकी तुमच्या ग्रुपसोबत कोकणात फिरायला येत आहे, रत्नागिरीमध्ये फिरायला येत आहे आणि तुम्हाला मस्तपैकी माशाचं जेवण जेवायचं आहे पण हॉटेलमध्ये जेवायचं नाही आहे, छानपैकी बीच साईडला जेवायचं आहे तर हे यांची सर्व्हिस तुम्हाला तिथे सुद्धा देतात. म्हणजे हे सगळं जेवण जवळजवळ 20, 30, 50 लोकांचं जेवण बनवून आणून तुम्हाला बीच साईडला सुद्धा सर्व करतात. फक्त येण्यापूर्वी त्यांना कॉन्टॅक्ट करायला लागतो. तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर हवा असेल तर खाली कमेंटमध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर म्हणून कमेंट करा. आणि या संपूर्ण जेवणामध्ये मला सगळ्यात जास्त आवडली ती म्हणजे यांची मँगो सिटी थाळी. ही थाळी खूप विचारपूर्वक सेट केलेली आहे. तर आपण या हॉटेलचे जे ओनर आहेत गणेश धुरी त्यांच्याकडून या थाळीबद्दल माहिती घेऊया. कसं आहे, मी आहे थोडा खवय्या. मी काही ठिकाणी खाणं गेलं की सगळ्या प्रकारची व्हरायटी मला खायला आवडतात. तेच अनुषंगाने मी माझ्या इथे आलेला ग्राहक हा एका थाळीमध्ये सगळे पदार्थ त्याला एकत्र खाता टेस्ट येतो. असं होतं एका वेळेला तो एक पोर्शन फूड खाऊ शकत नाही. तर त्यामुळे मी अशी एक थाळी तर रत्नागिरीमध्ये पहिल्यांदा सुरुवात केली. त्याच्यामध्ये खेकडा मसाला, तिसऱ्या मसाला की तिसऱ्या कोशिंबीर, कोळंबी मसाला किंवा आपण कालवं देतो, तिखलं देतो, फिश करी, सोलकढी, तिसऱ्या कोशिंबीर, जवल्याची चटणी आणि पापलेट नको असेल तर तुम्हाला सुरमई, तर सुरमई नको असेल तर कोळंबी अशी चॉईस ठेवलेली आहे. आणि एक थाळी घेतली तुम्हाला अख्ख्या रत्नागिरीचे सगळे महत्त्वाचे मेन मासे तुम्हाला एका थाळीमध्ये बघता येईल आणि त्याची चव टाकता येईल. हा माझा उद्देश आहे आणि ती म्हणून मँगो सिटी थाळी म्हणून मी
त्या नावाने आपण आरती डायनिंगमध्ये सेल करतो. त्याच्यामध्ये हे सगळे व्हरायटी तुम्हाला एका थाळीमध्ये मिळते. कसं होतं, रत्नागिरी हे पर्यटन केंद्र आहे आणि खूप पर्यटक पुणे, मुंबई, सातारा, सांगली, कोल्हापूर इकडून येत असतात आणि मासे हे त्यांचे मेन मुद्दा असतो. तर अशा माशांच्या खवयांसाठी ही थाळी एक पर्वणी आहे खरे. म्हणजे त्यांना सगळे प्रकारचे मासे एका थाळीमध्ये मिळतात आणि सगळी टेस्ट त्यांना घेता येते. आणि या आलेल्या पर्यटकांना बाकी एक थाळी घेतली की कोकणातले सगळे मासे त्या एका थाळीमध्ये मिळतात. त्यामध्ये गेलं की एक थाळी एकाने शेअर करायची किंवा दुसऱ्याने घ्यायची नाही असं मात्र काही नाही. तुम्ही कुटुंबाला ज्या पद्धतीने ज्यांना जसं परवडतं एक थाळी तुम्ही दोघात घ्या, तिघात घ्या, त्याच्या लागलेलं अजून लागणारं भाकरी चपाती राहील अजून मागून घ्या, असं काही बंधन ठेवलं नाही. काही ठिकाणी असं असतं की एक थाळी एकानेच शेअर करायची, दुसरं त्याला शेअर करता येत नाही. असं आपल्याकडे काही नाही. म्हणजे बाहेरून आलेल्या पर्यटकाला ती परवडायला सुद्धा पाहिजे आणि एकदम माफक दर आपण याच्यामध्ये ठेवले आहे. आणि रत्नागिरीमध्ये हे AC जरी हॉटेल असलं तरी दर सुद्धा हे नॉन AC दराचे हॉटेल आहे, दर ठेवलेले आहे. नमस्कार, माझं नाव अभिज्ञा शंकर नाईक. मी रत्नागिरीमध्येच राहते. जेव्हा नॉनव्हेज खाण्याचा आमचा विषय ठरतो तेव्हा आम्हाला आरती डायनिंगच आवडतं, कारण इथले फिश खूप फ्रेश असतात आणि आम्ही रेग्युलर 20 वर्षापासून आमचं हे ठरलेलं हॉटेल आहे आणि आम्हाला इथली टेस्ट आवडते. थँक्यू. आरतीमध्ये फर्स्ट टाईम आलो आहे, पण टेस्ट एकदम प्युअर मालवणी कोकणी रिअल टेस्ट आहे. एकदम छान आहे, आवडलं. तर जेवणासाठीचा हा उत्तम असा स्पॉट आहे म्हणजे आरती डायनिंग, जे आपल्या रत्नागिरीमध्ये आहे. आपल्या रत्नागिरीतील जो आठवडा बाजार भरतो तिथे जो तिठा आहे तिथेच तुम्हाला हे आरती डायनिंग दिसेल. किंवा पटवर्धन हायस्कूलचं जे ग्राउंडचं गेट आहे त्याच्या अगदी अपोजिटला तुम्हाला हे आरती डायनिंग दिसेल. आणि तुम्ही जर का बाहेरून रत्नागिरीत येणारे असाल तर गुगलवरती आरती डायनिंग म्हणून सर्च केलात तर तुम्हाला एक्झॅक्ट लोकेशन मिळून जाईल. त्यात यांची फिशमध्ये स्पेशालिटी आहे, त्यामुळे जर का तुम्ही कोकणात येताय, रत्नागिरीत येताय आणि तुम्हाला मस्त असे मासे खायचे असतील तर आरती डायनिंगला नक्की व्हिजिट करा. थँक्यू.